2024 ची जी एमपीएससी मी मेन्स दिली, त्यात प्रश्न होता साधा सिंपल की पब्लिक अकाउंटिंग कमिटी पॅक मध्ये किती सदस्य असतात? 22 असतात ना. ती फटकन फास्ट सेकंदाचा विचार नाही करता असं विचार केला, कारण किती सोपा प्रश्न आहे आणि 30 का काय लिहून आलो होतो. बरोबर, म्हणजे ह्या आता जे पास झालं मी डीवायएसपी त्याच्यात. आता विचार करा, बरोबर मा चुकला येऊ, आता किती छोटी म्हणजे लई मोठी गोष्ट, याच्यातून आयुष्य कसं बदलू शकतं तुम्हाला सांगतो. मला आता समजा 597.25 का काय मार्क आहे, अजून लिस्ट जाऊन चेक करा. माझा 17वा रँक आहे. ओके, आणि जो 16वा विद्यार्थी ना ज्याचा 16 नंबर आहे तो पण माझ्या कॅटेगरीतून आहे आणि त्याला पण 597.25 मार्क आहे. फक्त त्याचं वय जास्त आहे माझ्या, ते पण 10 दिवसांनीच तो बिचारा मोठा आहे म्हणून त्याची रँक वर आहे. आणि कॅटेगरीमध्ये 2च जागा होत्या डीवायएसपीच्या. फक्त मी तिसरा होतो. फक्त हे असं झालं की जो 1 नंबर होता तो जनरल मधून गेला आणि म्हणून मला डीवायएसपी पद भेटलंय समजा. आता तो प्रश्न देवाच्या नशिबाने ना तो कॅन्सल झाला. पोरं म्हणले तुम्ही विचारलंच नाही महाराष्ट्राच्या का भारताच्या पॅक कमिटीचं, जे महाराष्ट्राची होती भारताची तुम्ही आधी विचारा, वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे म्हणजे एवढा 0.25 पण समजा चुकलं असत मग किती नुकसान झालं असतं कळलं म्हणजे. आणि ते पण मग तसं 2021 ला ते 10 मार्काचं लिहायचं राहिलं आणि पूर्ण वर्ष वाया जातं. मग आपण जेव्हा पेपर लिहितो तेव्हा हे करतो ना, तेव्हा या छोट्या छोट्या चुका लक्षात येत नाही